नमस्कार. नमस्कार मित्रांनो. सर्व डी.एड, बी.एड व अभियोग्यताधारक भावी शिक्षकांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जसं की तुम्ही थंबनेलवर बघितलं की शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा अभियोग्यताधारकांवर अन्याय करणारा जी.आर. असं तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलवर बघितलं, तर तो जी.आर. कोणता आहे, तो अभियोग्यताधारकांवर अन्याय कशाप्रकारे करणार आहे, नेमका यावर आपण टिप्पणी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. आम्ही तुम्हाला संपूर्णपणे सांगणार आहोत की नेमकं कशाप्रकारे याचा अन्याय होणार आहे आणि याचा आपण जाहीर निषेध असं का दिलेला आहे. तर बघा मित्रांनो, जो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने कालच म्हणजे दिनांक 18 फेब्रुवारी 2026ला जो जी.आर. काढलेला आहे, तो जी.आर. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की शिक्षण सेवक योजनेत सुधारणा करण्याबाबत. ठीक आहे, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा जो जी.आर. आहे हा सगळीकडे प्रसिद्ध झाला आहे आणि बऱ्याच उमेदवारांना हे माहितीही झालं आहे. बघा कधी काढला आहे, तर 18 फेब्रुवारी 2026. आता यामध्ये बघा यांनी शासन निर्णय दिलेले आहेत. वाचा 1, 2, 3 असे. त्यानंतर जी प्रस्तावना दिली आहे, प्रस्तावना थोडक्यात आपण बघून घेऊया. तर बघा यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच 100% अनुदानित खाजगी शाळा, ज्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालये आणि शासकीय विद्यानिकेतने व सैनिकी शाळा यांचा समावेश आहे. आता अशा सर्व जे शाळा आहेत, ह्या सर्वच्या सर्व शाळांना काय आहे, तर 2000 या वर्षापासून शिक्षण सेवक ही पद्धत लागू करण्यात आलेली आहे. म्हणजे एखाद्या शिक्षकाला डायरेक्ट थेट शिक्षक यापदी नियुक्ती न देता त्याला 3 वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी हा पूर्ण करून देणे हे अनिवार्य करण्यात आलं होतं. या योजनेमधील काही तरतुदीमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. सध्या स्थितीत या योजनेनुसार उमेदवारास थेट शिक्षक पदावर नियुक्ती न देता त्यास 3 वर्षे कालावधीसाठी मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात येते. आता मित्रांनो, आधी 3000 रुपये होतं, नंतर 6000 झालं, आता मित्रांनो 16000 रुपये आणि 16, 18, 20 म्हणजे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक याप्रमाणे त्यांना मानधन देण्यात येते. ठीक आहे. आता या कालावधीत उमेदवाराची सेवा समाधानकारक असल्यास त्यांना नियमित शिक्षक म्हणून मान्यता देण्यात येऊन अनुदेय वेतन श्रेणी लागू केली जाते. म्हणजे जी तुमची वेतन श्रेणी असणार आहे शिक्षक पदासाठी, ती वेतन श्रेणी या ठिकाणी लागू होते. पण सध्या स्थितीत विहित पद्धतीने शिक्षण सेवक पदावर नियुक्त झालेले व्यक्तीची त्या पदावरील 3 वर्षे कालावधीची सेवा पूर्ण होण्याआधी, म्हणजे समजा एखादा नवीन व्यक्ती आहे, तो जर एखाद्या शिक्षक पदावर किंवा शिक्षण सेवक पदावर नियुक्त झालेला आहे आणि त्याचे किंवा त्या व्यक्तीचे तिचे 3 वर्षे पूर्ण होण्याआधी जर सारख्याच किंवा असमान शिक्षण सेवक पदावर नव्याने विहित पद्धतीने नियुक्त झाल्यास अशा व्यक्तीस पुन्हा 3 वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करावा लागतो. आता बघा मित्रांनो, समजा एखाद्या ठिकाणी एका शिक्षकाची नियुक्ती झाली आहे, परंतु त्याला त्या जिल्ह्यात न राहता दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर पुन्हा नव्यानं जर नोकरी स्वीकारायची आहे आणि त्याला जर त्या ठिकाणी चान्स मिळत असेल, तर त्याला तो पुन्हा 3 वर्षाचा शिक्षण सेवक जो कालावधी आहे तो पूर्ण करावा लागतो, असं या ठिकाणी सांगितलं आहे. पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावरील त्याची सेवा नवीन शिक्षण सेवक पदाच्या 3 वर्ष कालावधीच्या परिगणनेसाठी विचारात घेतली जात नाही. त्यामुळे गुणवत्तेच्या आधारे पात्रता सिद्ध करून उच्च स्तरावरील शिक्षण सेवक पदावर नियुक्ती मिळवणाऱ्या व्यक्तींसाठी ही बाब काहीशी अन्यायकारक ठरते, असं यांचं शिक्षण विभागाचं म्हणणं आहे. ठीक आहे, की ज्यांनी दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती घेतली त्यांची जी पूर्वीची सेवा आहे ती गणल्या जात नाही, ही अन्यायकारक ठरते, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की उपरोक्त अडचण दूर करण्याच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्त यांनी संदर्भ क्रमांक 3 अन्वये शासनास सादर केला आहे. सदर प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला असता त्या विभागाने असे अभिप्राय दिले आहेत. म्हणजे यांनी बघा, वित्त विभाग मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेण्यासाठी सर्वात आधी आपल्याला तिजोरीचा सल्ला घ्यावा लागतो. म्हणजे शिक्षण विभागाला जर यामध्ये काही फेरबदल करायचे आहेत तर त्यांना सुद्धा वित्त विभागाचा या ठिकाणी सल्ला घेणे गरजेचं आहे. ठीक आहे. सेवक योजनेचा मूळ धोरण शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभागाचे असल्याने सदर धोरणामध्ये बदल व सुधारणा करण्याच्या अनुषंगाने वेगळ्याने कोणतेही अभिप्राय नाहीत. उपरोक्त बाबीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. आता पुन्हा बघा, अशा प्रकारे त्यांच्या विचारामध्ये ती गोष्ट आली किंवा त्यांच्या मनात ती गोष्ट आली, पण आता त्यावर त्यांनी काय निर्णय घेतला आहे तो आपण आता सविस्तर बघूया. आता निर्णय कसा दिला आहे तर बघा, शासन निर्णय काय म्हणते, तर शासन निर्णय काय म्हणत आहे, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच 100% अनुदानित खाजगी शाळा, ज्यामध्ये सर्वच आता
ज्या अनुदानित विनाअनुदानित सगळ्याच्या सगळ्या, ठीक आहे. तर यामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक वगैरे वगैरे सर्व. आता यामधील त्यातील कोणत्याही स्तरावरील व कोणत्याही माध्यमातील कोणत्याही शाळेत विहित मार्गाने शिक्षण सेवक पदावर नियुक्त झालेली जी व्यक्ती आहे ती शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होण्याआधी कोणत्याही स्तरावरील व माध्यमातील पूर्वोक्त कोणत्याही शाळेत शिक्षण सेवक पदावर विहित मार्गाने नव्याने नियुक्त झाल्यास त्या व्यक्तीस नवीन नियुक्तीच्या अनुषंगाने 3 वर्षाचा पूर्ण शिक्षण सेवक कालावधी लागू राहणार नाही. पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावर त्याने व्यतीत केलेला कालावधी विचारात घेऊन केवळ उर्वरित कालावधीसाठी त्याला नवीन शिक्षण सेवक पदाचा कालावधी लागू राहील. दुसरा मुद्दा काय सांगितला आहे तर सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास ज्या उमेदवाराचा शिक्षण सेवक कालावधी चालू आहे केवळ अशाच उमेदवारांना हा लाभ अनुदेय राहील. शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापूर्वी ज्यांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होऊन नियुक्ती झाली असेल अशांना हा लाभ अनुदेय राहणार नाही. आता मित्रांनो बघा, ज्यांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेला आहे आणि त्यांची थेट नियुक्ती आहे अशांना लागू राहणार नाही म्हणत आहे. ऑलरेडी त्यांनी शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केला तरी त्यांना याचा फायदा होणार नाही, ठीक आहे. आता दुसरा मुद्दा काय सांगितला आहे, पुढचा मुद्दा तर बघा या ठिकाणी एखाद्या उमेदवाराची पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावरील सेवा व सध्या कार्यरत असलेल्या शिक्षण सेवक पदावरील सेवा या दोन्ही सेवेचा कालावधी 3 वर्ष किंवा अधिक झाला असेल अशा उमेदवाराचा शिक्षण सेवक कालावधी सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास संपुष्टात येईल व त्यास नियमित वेतन श्रेणी अनुदेय ठरेल. आता त्यानंतर म्हटलं आहे की सदर तरतुदीस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या बाधा पोहोचेल अशा तरतुदी शिक्षण सेवक योजनेशी संबंधित अन्य शासकीय निर्णयात असल्यास सदर तरतुदीची अंमलबजावणी अशा बाधा पोहोचवणाऱ्या तरतुदी व मर्यादेपर्यंत निष्प्रभ्र समजण्यात याव्यात. शिक्षण सेवक योजनेतील अन्य तरतुदी यापुढेही लागू राहतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता मित्रांनो याचा आपल्याला कोणता नुकसान होणार आहे तर बघा, एखादा समजा शिक्षक जो की एखाद्या संस्थेवर किंवा शाळेवर किंवा एखाद्या अनुदानित किंवा खाजगी अनुदानित शाळेवर जर समजा तो शिक्षण सेवक कालावधी सध्या त्याचा चालू असेल आणि त्याला जर पवित्र पोर्टलमार्फत जर पुन्हा त्याने प्रेफरन्स दिले आणि त्याला थेट जर मिळाला तर मित्रांनो यावेळी काय होईल, तो ज्या शाळेवर किंवा ज्या संस्थेवर आहे त्या ठिकाणची त्याची जागा ही रिक्त होणार आणि त्या रिक्त जागेवर जो ऑलरेडी शिक्षक आहे तोच त्या ठिकाणी जाईल आणि पुन्हा काय होईल तर बिंदू नामावलीवर या ठिकाणी पुन्हा फरक पडेल. कसं यांनी 1 बिंदू 1 पद असं सांगितलं होतं, मग त्याला सुद्धा या ठिकाणी बाधा येणार आहे. आणि जे खरोखरच अभियोग्यता धारक जे आहेत DED BED धारक ज्यांनी अभियोग्यतेमध्ये चांगले मार्क्ससुद्धा घेतले आहेत त्यांना या प्रत्यक्ष भरतीपासून वंचित राहावं लागेल. म्हणजे होईल काय तर जे ऑलरेडी नोकरीवर आहेत त्यांनाच पुन्हा नोकरी देणे आणि दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या शाळेवर दुसऱ्या संस्थेवर पाठवणे आणि तो ज्या ठिकाणी होता ते पद मित्रांनो पूर्णतः रिक्त होणार आहे. म्हणजेच DED BED जे अभियोग्यता धारक आहेत जे आता सध्या बेरोजगार आहेत ते बेरोजगारच राहतील असा या ठिकाणी याचा मित्रांनो आपल्या भरतीवर नक्कीच वाईट परिणाम होणार आहे. कारण मित्रांनो बघा 2022ची ज्या टेटमधून बरेचसे उमेदवार जे शिक्षक पदावर लागलेले आहेत आपला त्यांना काही विरोध नाही, पण ते जे शिक्षक पदावर लागलेले आहेत ते उमेदवार जे आहेत त्यांनी पुन्हा 2025ला नव्याने अभियोग्यता चाचणी दिली आहे, त्यांना चांगल्यापैकी मार्क्स आहेत. आता समजा मित्रांनो त्यांनी जर प्रेफरन्स दिले आणि ते जर दुसऱ्या ठिकाणी जर पुन्हा जर लागले तर याचा निश्चितच या भरतीवर परिणाम पडेल आणि पूर्णपणे जागा भरल्या जाणार नाही आणि नक्कीच अभियोग्यताधारक हे बऱ्यापैकी बेरोजगार राहतील. म्हणून मित्रांनो आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जो GR आहे हा यावर निषेध व्यक्त केला आहे आणि जे GR आहे ते GR जे अभियोग्यताधारक आहेत यांच्यावर अन्यायकारक ठरणार आहे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर तुम्हाला आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण या ठिकाणी कुणालाही बळजबरी करत नाही की तुम्ही आमच्या मताशी सहमतच व्हा, परंतु आपण एक या ठिकाणी या शासनाच्या नियमावर एक टिप्पणी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला यावर काय वाटते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.